तर आता 6वा प्रश्न. प्रज्ञाताई, तुमचं हे उत्तर चुकलेलं होतं, त्यामुळे पुढचा प्रश्न जपून खेळा. तर हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. भारतात देण्यात आलेला वैमानिकाचा पहिला परवाना कोणत्या व्यक्तीला मिळाला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 GD बिर्ला, पर्याय क्रमांक 2 नेव्हिल वाडिया, पर्याय क्रमांक 3 धीरूभाई अंबानी आणि पर्याय क्रमांक 4 JRD टाटा. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. प्रज्ञाताई, काय उत्तर? JRD टाटा. का बरं हे उत्तर? नाही, अंदाजानेच दिलंय, माहिती नाहीये. काय उत्तर दिलंय? नेव्हिल वाडिया. आणि तुम्ही सुद्धा ताई? मी गेसच केलेला आहे, नेव्हिल वाडिया. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 JRD टाटा. प्रज्ञाताई, तुमच्या खात्यात 10% जमा झाले आहेत आणि तुमची दोघांची उत्तर चुकलेली आहेत. खूपच टेन्शन घेतलंय तुम्ही लोकांनी. घालूया का थोडं? सांगा बरं मला, काय काय तुमची स्वप्न काय काय आहेत सांगा. सांगा तुम्ही प्रज्ञाताई. माझ्या मुलांनी आत्ताच हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट केलेलं आहे. बरं. तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये खूप वरच्या पदावर जावं अशी खूप इच्छा आहे. काय नाव आहे रे तुझं? माझं नाव केयूर उदय अपसिंगेकर आहे. आईचं स्वप्न पूर्ण करणार? हो नक्की. हो हो, अगदी नक्की. माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू थँक्यू. पुरुषास सांगा. माझे बेसिकली 2 गोष्टी आहेत. म्हणजे पहिलं म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मला मोठं घर घ्यायचं आहे आणि चांगला ॲड्रेस आणि लोकेशनला. म्हणजे कुठे? बँड्राला. बर. आणि माझा लहान मुलगा आहे क्रिश म्हणून, 4 वर्षाचा. त्याला खूप क्रिश. क्रिश म्हणजे ऋतिक रोशन? ऋतिकच्या नंतर आला, हा आधी आला. ऋतिक पेक्षा मोठा आहे तो? पिक्चर नंतर आला क्रिश. क्रिश का नाव ठेवलं बरं? क्रिश नाव ठेवलं कारण का माझ्या बायकोला कृष्ण हा देव खूप आवडतो आणि त्याच्या रिलेटेड काहीतरी नाव ठेवायचं होतं आणि थोडं मॉडर्न पण पाहिजे होतं, म्हणून मग ते दोन्ही मिक्स करून आम्ही कृष्णाचं क्रिश केलं. मला असं वाटतं ऋतिकच्या बाबांनी पण हाच विचार केला असणार. अहो मग साधं सोपं पार्थसत्रथी, पात्रसत्रथी, पात्र, मग साधं पार्थसारथी ठेवायचं ना नाव त्याचं. बापरे. 2 अक्षरी वास होतात क्रिश. बस. हा, पुढे. दुसरं म्हणजे मी नॉर्मली जेव्हा ऑफिसमध्ये वगैरे जातो, कामावर वगैरे जातो, तेव्हा मी सिग्नलला थांबल्यावरती बघतो की खूप गरीब लोक तिकडे राहतात. ते कसे खेळतात, काय कसे झोपतात, ते कसे भांडत असतात, ते लिटरली म्हणजे गटराच्या पाण्याने आंघोळ करतात. तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतंय खूप काही. म्हणजे त्यांची जी पोरं आहेत त्यांना जर का शिकायची इच्छा असेल तर डेफिनेटली त्यांना काहीतरी स्पॉन्सरशिप करून त्यांना शिक्षण द्यावं, म्हणजे त्यांची ॲटलिस्ट पुढची पिढी चांगली होईल. तुम्हाला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. केयूर झाला, क्रिश झाला. आता तुम्ही सांगा सुजाताताई. मला एक मुलगी आहे, तिला 10वं वर्ष लागलेलं आहे. तिचं नाव मनाली आहे. काय म्हणाली? मनाली. मनाली. ती काही नाही म्हणाली, तिचं नाव मनाली आहे. बर 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 बर. का बरं मनाली नाव? ऍक्च्युली माझ्या सासरच्या घरी ना मुलीच नाही आहेत. म्हणजे माझ्या जावांना पण मुलंच आहेत आणि माझ्या मिस्टरांना पण बहिणी नाही आहेत. बर. तर मुलगी झाली तर त्यांच्या घरी खूप आनंद झाला. म्हणजे ती सगळ्यांना मनाला आली ना. आणि ऍक्च्युली आम्ही मनालीला जाऊन आल्यानंतर ती झाली होती, मग ते सगळं जुळून आलं म्हणून आम्ही तिचं मनाली. म्हणजे तुम्ही कुलू मनालीला गेला होता म्हणून मुलीचं नाव मनाली. आणि मग मुलगा झाला असता तर कुलू. बरं सांगा, तुमचं काय स्वप्न आहे? मला स्वित्झर्लंडला जायची खूप इच्छा आहे. मी त्यांच्या पुढे, माझे मिस्टर बऱ्याच वेळा फॉरेनला जाऊन आलेले आहेत, पण ते कंपनीच्या खर्चामध्ये गेले होते ना. मग माझा खर्च त्यांना मिडल क्लास असल्यामुळे आम्हाला परवडणारा नव्हता, त्याच्यामुळे ते नेऊ शकले नाहीत. तर मला जर हप्ता बंद मध्ये पैसे भेटले ना तर मी पहिला स्वित्झर्लंडला जाईन. कारण ते मला म्हणत असतात नेहमी की तू अशी कशाला मोठी स्वप्न बघतेस, असं तसं. म्हणता असू दे, अंथरून पांघरून पाय पसरत जा म्हणत असतात. म्हटलं कशाला, पहिला पाय पसरू नंतर अंथरूणच्या साईज बद्दल विचार करू. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. झालं ना? थोडस
रिलिझेशन रिलॅक्सेशन. हा तेच ते झालं ना तुमचं. बघा मग तुम्ही मला सांगायला बी लागले, तुम्हीच आता माझे गुरुजी झाले. ठीक आहे, तर आपण आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा एकदा कौल ऑफ नशिबाज. आणि तुमच्या दोघांचं या आधीचं उत्तर चुकलेलं होतं, त्यामुळे जरा जपून खेळा. तर हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. मला राजासारखंच वागवलं पाहिजे असं सिकंदराला कोणी बजावलं होतं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त मौर्य, पर्याय क्रमांक 2 अंभी, पर्याय क्रमांक 3 महापद्मनंद आणि पर्याय क्रमांक 4 पुरू. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. सांगा प्रज्ञाताई, काय उत्तर दिले तुम्ही? चंद्रगुप्त मौर्य. माहिती आहे का याच्याबद्दल? नाही, माहिती नाहीये. गेस. इतिहास एकदम कच्चा आहे. तुम्ही? मी पुरू डिपॉझिट केलं. का बरं? वाचल्यासारखं वाटतंय कुठे परत. बरं ठीक आहे. आणि तुम्ही? अंभी केली. तिघांची 3 उत्तर. मामा सांगा बरं काय उत्तर आहे याचं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांगाल? पर्याय क्रमांक 4 पुरू. खरं सांगा, तुम्हाला हे माहिती होतं का नुसतं अंदाज होता? अंदाज होता, पण मी वाचलेलं होतं असं मला वाटत होतं. खडा मारला तो लागला. पुरून उरला. पण सुजाताताई सलग 2 प्रश्नांची उत्तरं चुकीची दिली, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडून जावा लागतोय. हा खेळ होता, कुणीतरी जिंकणार कुणीतरी हारणार. बरोबर आहे. थँक्यू. माझ्या तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत. तुम्ही स्वित्झर्लंडला नक्की जाणार. या प्रश्नाचं योग्य उत्तर सूरजजींनी दिलंय, त्यामुळे कौल ऑफ नशिबाज गोज टू सूरजजी. +10 तुमच्याकडे आहेत, खेचा 10 त्यांच्याकडे आहेत. आता इथे 2 आहेत पानं, विदूषक आणि दुसरा. नको नको रे देवा, तोच हवा आहे. यातलं तुमचं एक पान निवडा बरं. ठीक आहे. हे तुमचं पान आहे. अँड कौल ऑफ द नशीबाज इज ये हाथ नहीं हथौड़ा है. आता बोला, आता काय करणार तुम्ही? खेचा 10 का अधिक 10 का वजा 10? अधिक 10. खेचायचे नाहीत. नाही. बघाव, पुरुष चांगले वागतात आपल्याशी. चांगले वागतात. हो. आणि त्यांची बिचाऱ्यांचे 10 खेचले तुम्ही मगाशी. आता काय करणार? ठीक आहे. नक्की नाही खेचायची त्यांचे? नाही, नाही. अधिक 10 पाहिजेत. येस. ठीक आहे. आणि या प्रश्नाबरोबर तुमच्या खात्यात 10% जमा झालेले आहेत. 7 प्रश्न झालेले आहेत. 8वा प्रश्न. आणि या प्रश्नाबरोबर आपल्याकडे एक दुसरा पर्याय असतो, तो म्हणजे जॅकपॉट. म्हणजे प्रज्ञाताई, तुम्ही जर जॅकपॉट साठी हा प्रश्न निवडला आणि तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुमच्या खात्यात सूरजजी एवढे टक्के जमा होणार. पण जॅकपॉट घेऊन जर तुम्ही उत्तर चुकला तर यू टू गो टू घर. आणि सूरजजी, तुम्हाला हा पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्ही जॅकपॉट घेतलात आणि तुम्ही योग्य उत्तर दिलं आणि यांच्या आधी योग्य उत्तर दिलं तर त्या जिथं आहेत तिथंच राहतील आणि आपण आपला खेळ पुढे चालू करू. पण प्रज्ञाताई, तुमचं आधीचं उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जॅकपॉट घेऊन जरी चुकलात तरी तुम्हाला घर. बोला काय करताय? चालेल, जॅकपॉट देते मग. घेताय जॅकपॉट? बघू नक्की? नशीब- बघू नशीब किती साथ देत आहे. आणि सूरजजी तुम्ही? नाही, मी नॉर्मल. मी नाही जॅकपॉट घेतो. नको. नको, मला नको. नक्की? नक्की. अभिनंदन प्रज्ञाताई, जॅकपॉट साठी खेळताय तुम्ही.
तर हा आहे तुमच्यासाठीचा 8वा प्रश्न. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करणारा आशिया खंडातील पहिला यजमान देश कोणता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जकार्ता इंडोनेशिया, पर्याय क्रमांक 2 बीजिंग चीन, पर्याय क्रमांक 3 टोकियो जपान, पर्याय क्रमांक 4 सेऊल दक्षिण कोरिया. सांगा बरं प्रज्ञाताई, काय उत्तर दिले तुम्ही? बीजिंग चीन. आणि तुम्ही? मी टोकियो जपान. याचं जर उत्तर योग्य दिलेलं असेल तुम्ही प्रज्ञाताई, तर तुम्ही सूरजजीं बरोबर बरोबरी करू शकताय. आणि जर नसेल तर चला मामा पटकन सांगून टाका बरं, मला पण टेन्शन नको. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टोकियो जपान. अभिनंदन अभिनंदन सूरजजी. धन्यवाद. काय टेन्शन देता हो तुम्ही? प्रज्ञाताई, हरकत नाही. जॅकपॉट घेऊन तुम्ही उत्तर चुकलाय. 1964 साली टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या, म्हणजे आशिया खंडातील या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा. प्रज्ञाताई, सलग दुसरं उत्तर चुकलंय, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथं सोडायला लागतोय. तुम्ही खूप छान खेळत होतात, खूप गप्पा मारल्यात आमच्याशी, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि तुमच्या केऊरचं हॉटेल नक्की होणार. खूप छान वाटलं इथे जी मराठी ऑरिओग्नात गेम खेळल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. मी जरा पुरुषांना जास्त झुकतं माप दिलं का? नाही हो, तुम्ही बरोबर केलं. बरोबर केलं ना मी. पण आता तुम्ही आमचे नंबर 1 ठरलेले आहात. तुमच्या खात्यात आता जमा आहेत 60%. आणि आता तुमच्या समोर 2 ऑप्शन आहेत. तुम्ही आत्ता हा खेळ सोडू शकताय आणि 30% घेऊन तुम्ही घरी जाऊ शकताय, किंवा पुढे खेळू शकताय. प्रश्न बघायला मिळेल का मला? हो, नक्की बघायला मिळेल. आय दाखव यू प्रश्न, आय डोंट दाखव यू उत्तर आज. नाही. तर हा आहे तुमच्यासाठीचा 9वा प्रश्न. आज्ञापत्रे हे आदर्श राज्यकारभारावरील महत्वपूर्ण भाष्य आहे, त्याचे लेखन कोणी केले? तुम्ही नाही केलं, मी तुम्हाला कुठं म्हणते? नाही, मी सोडतो गेम. पण तुम्ही हे उत्तर चुकलात तर याच्या पुढे खेळू शकणार आहात तुम्ही. नको नको हा, नको, मी गेम सोडतो. अहो पण हे चुकलं तर पुढचा प्रश्न आहे ना, सांगा तुम्ही. आता जर का आन्सर चुकलं तर -10 होतात. हा, पण पुढचं उत्तर बरोबर आलं तर पुढचं कोणी बघितले? तुम्ही पण नको सांगता येतं ना. नको नको, हे आहे जास्त सौंच्या लोक. आज्ञेत, आज्ञापत्रेचं उत्तर द्यायचंय. सौंच्या आज्ञेत राहून देताय का? आधी मी नाही म्हटलेलं. नक्की बघा, अजून विचार करा. नाही नाही, आय क्विट. मी सोडतो गेम. तुमचा ठाम निर्णय आहे ना की हा तुम्ही निर्णय सोडताय? मी सोडतोय. बॅक कमिंग नो. हा, आय शो यू पर्यायाज नो बॅक कमिंग. इट फिक्स बिटवीन अस. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मोरोपंत, पर्याय क्रमांक 2 वामन पंडित, पर्याय क्रमांक 3 रामचंद्र पंत अमात्य, आणि पर्याय क्रमांक 4 रघुनाथ पंडित. सांगा बरं काय दिलं उत्तर? रघुनाथ पंडित. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रामचंद्र पंत अमात्य. अमात्य झालं बाबा. शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातील रामचंद्र पंत अमात्य हे एक, आणि त्यांनी शिवरायांच्या शिवराज्याच्या कल्पनेला शब्दरूप दिलं.
त्यामुळे तुम्ही आता इथून 30% घेऊन जात आहात. अभिनंदन. खूप 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 मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. त्या कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. ते शुभेच्छा शुभेच्छा. आणि हा तुमच्यासाठी आहे 51,722 रुपयांचा हा चेक. प्युअर इट हप्ता बंद मध्ये आपणही सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी झी मराठीवर विचारलेल्या विविध प्रश्नांची अचूक उत्तरं पाठवा. तुम्ही पाठवलेल्या एका अचूक उत्तरानंही तुमचं नाव नोंदवलं जाणार आहे. भाग्यशाली प्रेक्षकांची झी मराठी लवकरच संपर्क साधेल. सूरजजींचा 51,722 रुपयांचा हप्ता बंद झालेला आहे. उद्या धनत्रयोदशी आहे आणि उद्या आपला प्युअर इट हप्ता बंदचा दिवाळीचा स्पेशल भाग आहे. तेव्हा बघायला विसरू नका. प्युअर इट हप्ता बंद. अरे आली रे आली, दिवाळी आली. हप्ता बंदच्या सेटवर दिवाळी धमाका. मी फटाक्याला हात नाही लावला. एकदा स्कूटरवर बसलो होतो तर रॉकेट येऊन चष्म्यावर येऊन फुटलो होतो. फटाके शोधत शोधत त्यांना. तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.